गोलंदाज झालेत महेश तरे, फलंदाज रविराज माली आणि संतोष तरे. पहिला क्वार्टर फायनल उपसरपंच चषक आखाडा ग्रुप व जय बजरंग कारिवली नवीन 40+ आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. प्रथम विजेत्या संघास बाईक, मॅन ऑफ द सिरीज सायकल आणि मॅन ऑफ द मॅच तब्बल 6 पारितोषिक देऊन आपण ही स्पर्धा इथे संपन्न करीत आहोत. भूतो ना भविष्यते अशी स्पर्धा. क्रिकेट के रंग उपसरपंच चषक के संघ. पहिला चेंडू पॉइंट रिझनला केले प्रकाश भोईर. चेंडूचा पिछा करतायत. चेंडू चाललाय अगदी डीप कव्हर पॉइंट रिझनकडे. दुसरी धाव इथे रविराज मालीनं पूर्ण केली आहे. पायाला दुखापत जाणवते. नक्कीच आजच्या दिवसाचा तिसरा सामना खेळतायत बंद्रामारुती कल्लेरची टीम आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. कशेली टीमला थोडासा आराम मिळाला, मात्र कल्ले टीमला सतत तिसरा सामना इथे खेळावा लागतोय. उद्या देखील सर्व संघांनी वेळेवर या. उद्याचा पहिला सामना असेल गंगामाता गुंदवली विपक्ष वीर तानाजी दापोडे. कारण की उद्या सचिन स्पोर्ट पूर्णा आणि सोनादेवी टेमघर हा पहिला सामना होता, मात्र सोनादेवी टेमघर संघ काही कारणास्तव अनुपस्थित राहणार आहे. तर आपण वीर तानाजी दापोडे आणि गंगामाता गुंदवली या सामन्यांनी उद्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. लक्षात घ्या, इथे एष्ट्यांच्या मागे दिनेश भंडारी दक्ष आहेत आणि पहिली विकेट आलेली आहे एसटी चिच्च्या स्वरूपात रविराज मालीची. ढीस आहे. जितू म्हात्रे संघाचे संघनायक. नक्कीच आम्हाला उपसरपंच चषकासाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उमेश नारायण पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले स्वर्गीय नारायण बाला पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर द्वितीय पारितोषिक स्वर्गीय गुणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहेत कारिवली गावचे समाजसेवक बिल्डर किशोर भानुदास पाटील. त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे स्वर्गीय कुसुम प्रकाश नाईक यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहेत समाजसेवक कारिवली विनोद प्रकाश नाईक. नक्कीच आपले संपूर्ण आयोजन कमिटी आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+. कुठेही जायचं नाही. आपण स्पर्धा संपल्यानंतर सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. उद्याच्या स्पर्धेविषयी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसातून जे संघ खेळलेत उद्या देखील आपल्याला याच पद्धतीने सर्व सामने व्यवस्थित वेळेवर पार पाडायचे आहेत आणि चर्चा होणं गरजेचं आहे. उद्याचा पहिला सामना वीर तानाजी दापोडे गंगामाता गुंदवली, त्यानंतर जय गावदेवी काटेई वरलदेवी ताडाली, स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती भिनार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर आणि जोशी 11 भादवाड आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. उद्या 9 टीममधून 8 टीम. इथे चांगला फटका आपण पाहतोय. अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू चालला अगदी स्केअर ऑफ द विकेट लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिझनमधून सीमा पार जितू म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. संघाचे एक सिनियर खेळाडू स्वर्गीय बारकुबाई शांताराम चौधरी यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच इथे दुसरी विकेट एसटी चितच्या स्वरूपात नक्कीच दिनेश भंडारीनं दुसरा विकेट इथे घेतलाय. जितू म्हात्रेचा फलंदाज बाद.
स्पर्धेमध्ये विकेट आणि षटकार हॅट्रिकसाठी सचिन घरतनं 500 रुपयाचं कॅश प्राईज बक्षीस लावलेलं आहे. त्यानंतर आमचे इतर मॅन ऑफ द मॅचची गिफ्ट हॅम्पर आणि कोल्ड्रिंक आहे. साजन पाटील समाजसेवक कारिवली, कुणाल पाटील ग्रामपंचायत सदस्य कारिवली, सिव्हिल इंजिनियर कल्पेश बंटी नाईक यांच्या माध्यमातून. त्यानंतर सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना भिवंडी तालुका अध्यक्ष, सतीश नाईक समाजसेवक कारिवली, वैभव पाटील समाजसेवक कारिवली यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व स्पर्धेसाठी ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक स्पॉन्सर झाले. सर्वांचे विशेष आभार. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2025 फलंदाज आले चंद्रवर्धन चंदू. ओव्हर नंबर 2 साई पाटील. इथे पहिला चेंडू अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधून उचललाय. एक सिंगल धाव संतोष तरेच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 7 चेंडूमध्ये 7 आणि 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. जितू म्हात्रे आणि रविराज माली. संतोष तरे 1 वर, चंदूला खातं खोलायचं आहे आणि जितू म्हात्रे बाद झाले 4 वर, रविराज 2 वर. 7 चेंडू 7 पहिला क्वार्टर फायनल. हा चेंडू दिशा खराब पाहायला मिळेल. नक्कीच पंच गणेश पाटील यांचा इशारा आलाय वाईट. 8 धाबा लागलेत. अतिशय शांत वातावरण, दमट वातावरण पाहायला मिळतोय आणि या कंडिशनमध्ये 45 ते 50 धाबा एक चांगलं चॅलेंजर स्कोअर असू शकेल. मात्र समोर टीम स्वराज युवा प्रतिष्ठान कशिले आहे. या संघामध्ये असे फलंदाज आहेत की ते एका ओव्हरमध्ये 32 धावा ठोकू शकतात. हा चेंडू देखील आलाय वाईट. 6 चेंडूमध्ये 32 धावा 40+ नवीन संघटनेमध्ये हा पहिला कारनामा विशाल झालेला आहे. तब्बल चेसिंगला 32 धावा, 31 धावा पाहिजे होत्या आणि तो विक्रम जयेश पाटीलच्या नावी लागलेला आहे. वीर तानाजी दापोडेच्या मान्यश्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 या स्पर्धेमध्ये जोशीलोण भादवाड हे संघाच्या अगेन्स्ट हा विक्रम झालेला आहे. बॅटची आतली काढा लागली होती एस्टनच्या मागे. आज आपण पाहिलं तर पहिल्याच सामन्यातून या क्वार्टर फायनल सामन्यातून पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना एसटी चित केलेल्या आहे. एस्टनच्या मागे दिनेश भंडारी. बघूया पुढील चेंडू साई पाटील. हा चेंडू फुलटस होता. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. नक्कीच बघूया बिमरसाठी चेक केलं जाईल. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनफिल्ड अंपरचा सॉफ्ट सिग्नल की फेअर डिलिव्हरी आहे. मात्र इथे बघूया चेक केलं जाईल हा चेंडू किती हाईटवर आहे आणि नक्कीच तिसरे पंच विनोददा आपण कुठे आहेत? विनोददा नाईक सर या ना तुम्ही. मैदानी पंच आपण चेक करा कारण का निर्णय तुमचा आहे. नक्कीच मैदानी पंच आपण हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना सचिन स्पोर्ट पूर्णा आणि सोनादेवी टेमघर असा पाहणार होतो. मात्र काही कारणास्तव सोनादेवी टेमघर संघ इथे गैरहजर राहणार आहे. तर आपण दुसरा सामना जो आहे वीर तानाजी दापोडे आणि गंगामाता गुंदवली हा पहिला सामना आपण खेळणार आहोत. त्यानंतर जय गावदेवी काटेही, वरलदेवी ताडाली, स्वर्गीय डॉक्टर जयदीप स्मृती भिनार, छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर आणि जोशी 11 भादवाड या सर्व संघांनी वेलीवर यायचं आहे. वेले आधी पोचायचं आहे.
नक्कीच पंच आपल्या जागेवर जाऊन या चेंडूवर काय निर्णय येईल तो आमच्यापर्यंत पोहोचवतील. एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून चेक केलं गेलं आहे. इथे पंचांचा आलाय बिमारचा इशारा. 1+1 अशा 2 धावा येतील. धावसंख्या 11. 11 11 धावा लागलेत. फ्री हिट चेंडू. फ्री हिट चेंडू शॉर्ट पी डिलिव्हरी होती. अगदी हलक्या हाताने चेंडूला सोडला होता. ऋषी चांगली फिल्डिंग करतोय. लॉंग ऑफला उभे आहेत ऋषी. लॉंग ऑनला निलेश. काऊ कॉर्नरला जयेश. डीप मिड विकेटला सर्वेश आहेत. त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक उभा केला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. डीप स्लीपर कव्हर आणि एष्टी रक्षकाचे 2 केंद्रबिंदू. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट थर्डमॅन अशी फिल्डिंग. इथे अगदी बॅटची कडा लागली होती. वारंवार चंद्रवर्धन फटके खेळण्याचे जरूर प्रयत्न करतात मात्र प्रॉपर टायमिंग साधता येत नाहीये. डॉट बॉल येतोय. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत कारण की साईनं 2 वाईट टाकले. एक भीमा टाकला. 3 चेंडू अतिरिक्त टाकलेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे हा चेंडू पूल केलाय. पॉवरफुल. सक्सेसफुल. वंडरफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या फटक्याने मात्र बंदरमारुती कल्हेर संघाच्या धावसंख्येला संजीवनी मिळालेली आहे. धावा झालेत 18 आणि चेंडू टाकून झालेत 11. 11 चेंडूमध्ये 18 आलेत. साईचा खराब चेंडू होता. साईने देखील आज पूर्ण दिवसातून चांगला खेळ केलेला आहे. 11 चेंडूमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगला फटका. मोक्याच्या क्षणी संघाला गरज असताना फटका खेळलाय चंद्रवर्धननं आपल्या बॅटमधून. बघूया पुढील चेंडू. साई ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू आहे. इथे हा चेंडू खिच के मारा आहे आणि इथे अजून एक येईल. हा ताकदवान षटकार. क्या बात आहे. चंद्रवर्धननं वेल जरूर घेतला मात्र त्यानंतर सेट झाल्यानंतर सलग 2 षटकार ठोकलेत साईला आणि धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 1 डझन चेंडूमध्ये 2 डझन धावा बनलेत चिकणे सर. 12 मध्ये 24. अजूनही 8 विकेट आहेत आणि आता फक्त त्यांना 12 चेंडू खेळायचे आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये परशा पाटीलचं येणं बाकी आहे. विकासचं येणं बाकी आहे. इथून नक्कीच कल्हेर संघाने या 2 फटक्यांनी चांगलं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाहीये. बघा यानंतर आपले संपूर्ण आयोजन कमिटी, आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ टीम सर्वांनी स्पर्धा संपल्यानंतर स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. नक्कीच गतवर्षी जेव्हा स्पर्धा झाली होती तेव्हा आपण स्वराज युवा प्रतिष्ठान कशेले आणि या स्पर्धेचा आयोजक जय बजरंग नवीन 40+ असं 2 संघादरम्यान आपण अंतिम सामना पाहिला होता. चौटेराव मानकुले टीमला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं होतं. मात्र त्या अंतिम सामन्यातून प्रदीप नाईकचे ते 2 षटकार अजूनही आपल्याला आठवत आहेत. चांगली स्पर्धा. बघूया या स्पर्धेमधून देखील त्यांना संधी आहे. सुपर संडेमध्ये मला वाटतं ती टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आज एक टीम पराभूत झालेली आहे मात्र अजून एक टीम संडेला त्यांची खेळायची बाकी आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. 3ऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू इथे निशाणा साधता आला नाहीये. डोक्यावर हात लावले ते यष्टीरक्षक दिनेश भंडारीनं. एक सिंगल दाबाली. धावसंख्या 25. 13 चेंडूमध्ये 25. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
निलेशचा चेंडू अगदी चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज निलेशनं सिली मिडॉन मधून उचललाय. चांगला क्रिकेट निलेशला ठाऊक आहे आपल्याला विकेट कोणाची हवी. अतिशय चांगला क्रिकेट, डोक्यावर बर्फ ठेवून हा क्रिकेट मैदानातून खेळला जातोय. दोन्ही टीम आजूबाजूचे गावातील टीम आहेत. अडोस पडोस की लढाई नेहमी अगदी रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 14 चेंडू आणि 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बंदरामावरती काल्हेर इथे हा मिस टाइम फटका आहे. बघूया इथे देखील निलेश चेंडूला कव्हर पॉइंट रिझनमधून उचलत आहेत. नाही इथे आता जर चंद्रवर्धनचं धाडस केला असता तर नक्कीच एक धाव घेता आली असती. बघूया स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. संतोष तरेनं 4 चेंडूमध्ये 4 सिंगल, चंदूनं 6 चेंडूमध्ये 14, 2 डॉट, 2 सिंगल आणि 2 षटकार. निलेशचं कौतुक करावं लागेल. पहिले 3 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल दिलेत. 27 धावा लागलेत 15 चेंडूमध्ये. बंदऱ्यामारुती काल्ले टीम क्वार्टर फायनल सामन्यातून प्रथम फलंदाजी करते. इथे पावलांचा वापर केला होता. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, दिशा खराब, पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 28 धावा. आज जय बजरंग कारिवली नवीन 40+ आणि आखाडा ग्रुपनं नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये इतिहास रचलेला आहे. चालू हंगामाची सर्वात मोठी स्पर्धा भरवण्याचा मान आतापर्यंत या संघानं मिळवलेला आहे. उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून भूतो ना भविष्यते अशी स्पर्धा सर्वांच्या आठवणीत राहणारी स्पर्धा या सीझनची आपण या कारिवलीच्या जय बजरंग क्रीडानगरीतून पाहतोय. इथे चेंडू अगदी स्लॉक सिपच्या अंदाजानं केलेला आहे. बघूया चेंडू अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझनकडे सरसावतोय. 2 धावा पूर्ण केलेत. 30चा आकडा गाठलेला आहे. 16 चेंडूमध्ये 30 आलेत. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली स्पर्धा. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे विशाल, कारण की अतिशय चांगलं मैदान. तुम्हाला स्पर्धा खेळण्यासाठी मैदान उत्तम पाहिजे, आयोजन नियोजन उत्तम पाहिजे आणि इथे सर्व गोष्टी अगदी उत्तम आहेत. बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षकाचे प्रयत्न जरूर आपण चांगले पाहिलेत. आणि आता इथे बघूया. खेळाडू तुम्ही बोलू नका प्लीज. संतोष तरे आपण जागेवर चला. पंच निर्णय देतील. तुम्ही तुमची जागा पकडा. संतोष तरे तुम्ही चर्चा नका करू प्लीज. खेळाडू चर्चा नका करू. तुम्ही तुमच्या जागेवर चला भाऊ. स्पर्धा लाईव्ह आहे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या चेंडूवर 1 धाव कंप्लीट केलेली आहे. राजेंद्र भजके आणि गणेश पाटील. सर 1च धाव. यस 1च धाव या चेंडूवर. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू. इथे वाईट यॉर्कर. कमालीची लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. 3 ओव्हर 31. 10.33च्या सरासरीने 31 धावा आलेत. अजूनही परशा पाटीलचं येणं बाकी आहे. बघूया परशाच्या वाट्याला किती चेंडू येतील. आता सर्वेश त्यांच्या टीमला जॉईन झालेला आहे आणि शेवटची ओव्हर रणजितच्या ऐवजी आता सर्वेशच्या हातामध्ये चेंडू असेल. सर्वेश पाटील खूप चांगले खेळाडू आहेत. लेफ्ट हँड गोलंदाजी करतात, फलंदाजी देखील. एक चांगले खेळाडू म्हणून आपण सर्वेश पाटीलला पाहतोय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली टीमकडून.
आज बंटी तरेचं देखील नक्कीच अनुपस्थिती या टीमला जाणवली. मात्र रणजित, साई, जयेश, निलेशनं त्याची कमतरता भासू दिली नाही आहे. चांगला खेळ केलेला आहे आणि आज क्वार्टर फायनलचा उपसरपंच चषकाचा हे दोन्ही टीम इथे सामना खेळत आहेत. चला शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 5:21 झालेली आहेत. अजूनही आपल्याला या इनिंगचे 5 ओव्हरचा खेळ खेळवायचा आहे. चंद्रवर्धन, सर्वेश पाटीलचा पहिला चेंडू, 31 धावा. इथे अपील जरूर पाहिली मात्र चेंडू स्वेर आहे. पंच गणेश पाटील सरांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या झाली ती 32 धावा झालेत. सर्वेश पहिला सामना या स्पर्धेतून खेळतायत आणि पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकलाय. चांगले खेळाडू आहेत सर्वेश पाटील. बत्तीस धावा. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा अजून बंदरामूर्ती कल्लेर संघाचे फलंदाज पूर्ण करतील. इथे हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर डीप मिड विकेट रिझनला जातोय. निलेशची चांगली फिल्डिंग, दुसरी धाव घेताना ते फलंदाज चंद्रवर्धन धावचीत बाद झालेत. ढिसे या धावसंख्येवर आपण बंदरामूर्ती कल्ले टीम पाहतोय. नक्की जयेश पाटीलने जो निर्णय घेतलाय या क्वार्टर फायनल सामन्यातून नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजीचा, तो निर्णय तरी आतापर्यंत विशाल योग्य वाटतोय. कारण की 19 चेंडू फेकलेत आणि काल्लेर संघाला 33 वर थांबवलाय. चांगली गोलंदाजी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. तिसऱ्या ओव्हरला निलेशनं फक्त 7 दिलेत आणि आता सर्वेश स्लॉग वर टाकतोय. 1 चेंडू फेकलाय, 1 वाईट आणि 1 बॅटनं धाव खर्च केलेली आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. परशा पाटील षटकातील दुसरा चेंडू. सर्वेश पाटील लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतायत. हा चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय. सर्वेश पाटीलचा या ओव्हरमधला दुसरा वाईट आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 वाईट आणि 1 सिंगल, अशा 3 धावा खर्च केलेत. धावसंख्या झाली ती 34 धावा. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ आयोजित उपसरपंच चषक 2025चा आजचा पहिला दिवस. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर आपण चेंडू पाहिलाय. खांद्याचा चांगला वापर केला होता, अँगल बनवला होता इथे सर्वेशनं. डावखुरे आताच्या गोलंदाजाला हे खूप महत्त्वाचं आहे. या स्पॉटवर जर डावखुरे आताच्या गोलंदाजाने चेंडू सोडले तर त्याच्या समोर किती मोठा फलंदाज असू द्या, त्या चेंडूवर फटका केल्यासाठी त्यांचं प्रॉपर टायमिंग त्यांना जुळवता येत नाहीये. चांगला चेंडू. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. मधून 7 समुद्र पार गेलेले आहे. जय बजरंग नवीन 40+ व आखाडा ग्रुपची ही स्पर्धा आणि आखाडा ग्रुपमध्ये तब्बल 19 सदस्य आहेत.
आणि त्यातील काही सदस्य आमचे नवीन 40+ जय बजरंग कारिवली टीमचे देखील सदस्य आहेत. म्हणजे एकूण 17 आणि 19 36 सदस्य या दोन्ही आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश भोईर पॉइंटमधून चांगली फिल्डिंग करतायत. इथे विकेट कोणाची आली बघूया. इथे विकेट राजेंद्र बजेके सर कोणाकडे इशारा करतात बघूया. बघूया, चेक करूया. दूध का दूध पाणी का पाणी हो जाऊ द्या. कुठल्या संघावर अन्याय नको. आपल्याकडे प्रिन्स मूवीज आहे. भिवंडी तालुक्यातील नंबर 1 ची वाहिनी. रविशेठ गुलवी आणि प्रथमेश पाटील टेक्निकल टीम. संतोष तरे आवडेत. पंचाने अगदी इशारा केला होता. चला, संतोष तरे आखिरकार त्यांना विकेट द्यायची होती, ती विकेट आली. धावा बनलेत 41. सर्व्हिसच्या गोलंदाजीतील अजून चेंडू किती शिल्लक आहेत? 2 चेंडू शेष आहेत. बघूया विकास यांना मागे का ठेवलं? नक्कीच अगदी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मात्र इथे जितू मात्रेच्या नंतर चंदूच्या नंतर विकासला पाठवणं हे संघाला फायदेशीर ठरेल का? 6व्या क्रमांकावर आलेत. बघूया, शेवटचे 2 चेंडू आहेत. सर्वेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. धावा झालेत 41. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू. अगदी फलंदाजाचा बॉडी लँग्वेज चेक करून हा चेंडू टाकला होता. लागते पण आवाज येत नाही चिकणे सर. लागते पण आवाज येत नाही. तिचं नाव आहे थंडी आणि येते पण दिसत नाही. तिचं नाव आहे आठवण. नक्कीच अगदी इथे आपण उपसरपंच चषक पाहतोय आणि गुलाबी थंडी प्रत्येकाच्या अंगाला स्पर्श करून जाते. वेलकम वेदांत साऊंड किंग दीपा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू 41 धावा. इथे लॉफ्टेड शॉट आणि हा चेंडू उडवलाय अगदी आमच्या मान्यवर कक्षामध्ये. विकासनं शेवट गोड केलाय. षटकार टोकून धावसंख्येला दिला आकार. धावा बनलेत 47 आणि विजयाचं लक्ष बरोबर 12च्या सरासरीनं 24 चेंडूमध्ये 48 धावांचं. क्या बात आहे. अगदी 24 चेंडूमध्ये 48 धावा म्हणजे 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा असे या सामन्यातून समीकरण आलेले. क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. उपसरपंच चषकाचा 16 आणि आजच्या पहिल्या दिवसातून क्वार्टर फायनल सामन्याची दुसरी इनिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा समालोचन कक्षामधून ऐकूया आपण आपल्या भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट आगरी कवी वनोगर गावचे सुपुत्र आमचे परमित्र ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. डीजे पार पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. उद्याची रूपरेखा आपण इथे चर्चा करणं महत्त्वाचं आहे. आपले किशोर भाऊ देखील बघा पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत ते स्टेजवर आहेत. नक्कीच किशोर भानुदास पाटील व्यवसायाने बिल्डर आहेत. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व. माणसांनी पैसा डोक्यात ठेवण्यापेक्षा हातात ठेवावा. आणि नक्कीच अगदी आमचे पिंट्या नाईक यांचं देखील बारकीने लक्ष आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+ कारिवली टीम सर्वांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. जाऊया आपण सामन्याच्या दिशेनं वळूया आणि ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या माध्यमातून. धन्यवाद.
थँक्यू सो मच काळराम केनी सर. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खरं तर आपला आगरी समाज आणि आगरी समाजाच्या माध्यमातून क्रिकेट आणि कबड्डीवर जीवापाड प्रेम केलं जातं. अरे कैचर ते दादूस आग्र्यांका असते, आग्र्यांचा काम साधा नसते. एकविरा आई आमची माऊली खंडेरायाची आमच्यावर सावली. एकविरा आई आमची माऊली खंडेरायाची आमच्यावर सावली. पंढरपूरचे विठुरायाचं नाव तोंडानं आमचे पावलं पावली. हॅलो 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 हॅलो. एकविरा आई आमची माऊली खंडेरायाची आमच्यावर सावली. पंढरपूरचे विठुरायाचं नाव तोंडानं आमचे पावलं पावली. प्रभू श्रीराम ना मारुती रायासारखा गणपती बाप्पा पण आमच्या मनात नसते. अरे कैचर ते दादूस आग्र्यांका असते, आग्र्यांचा काम साधा नसते ना. आखाडा ग्रुपचा काम पण साधा नसते. तो आपण या उपसरपंच चषक हॅलो हॅलो उपसरपंच चषक 2025च्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर आखाडा ग्रुपमध्ये लक्ष्मण नाईक, किशोर पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक, मनीष घरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विक्की पाटील, केवल नाईक आणि किरण नाईक हे 19 पैलवान आहेत असं काळीराम केनी सरांनी सांगितलं. आखाडा ग्रुप म्हणजे हे काही पैलवानांचा ग्रुप नाही आहे, तर कारिवलीच्या एका जागेला आखाडा असं नाव आहे आणि तिथे त्यांची सभा मीटिंग असते, तिथं बैठक असते आणि त्याचमुळे या ग्रुपला सामन्याला सुरुवात होत आहे. 48 धावांचं लक्ष. खरं तर हे 48 धावांचं लक्ष आलं नसतं. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 24 आल्या होत्या, त्यानंतर मात्र 2 षटकामध्ये 24. पहिला हातचा चेंडू अपील बघा, संतोष तरे अपीलमध्ये जोश जास्त होता, विश्वास कमी होता. 24 चेंडू 48 धावांची गरज. अडोस पडोस की लढाई, कोण बनेगा विजेता असा प्रश्न विचारणारी ही लढत. परंतु सामना जरी मैत्रीपूर्ण लढत असली असं म्हटलं दोन्ही कॅप्टननी, मात्र सामना सहजासहजी दोन्ही संघ सोडणार नाहीत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हा चेंडू लॉब केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात. विकास चूक करतायत, मिस फिल्डिंग झाली परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. एक सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर बिनबाद 1 अशी लागलेली आहे. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिवले आणि बंधामूर्ती काल्लेर हे दोन्ही संघ समोरासमोर ठाकले होते. वीर तानाजी दापोडे संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, भरतदादा पाटील चषक 2025-26, आणि मात्र बंधामूर्ती काल्लेर संघाने त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. इथे ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी एक पाऊल पुढे जावं लागेल, कारण सुपर 3 मध्ये जाण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. गोलंदाज जितू म्हात्रे प्रयत्नांची पराकाष्ठ करतील यात वादच नाहीये. साईनाथ आणि दिनेश खेळपट्टीवर आहेत. दिनेश हो, इनर एज सुटलेला झेल तसा म्हणता येणार नाही, कारण खूप कठीण झेल होता. प्रत्येक चेंडू हा अतिशय महत्त्वाचा असेल. बंद्रा मारुती काल्लेर संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं, आमंत्रित केलं होतं. 4 षटकांच्या खेळामध्ये टॉस जिंकली होती. खरं तर जयेश पाटील टीम ऑफ कॅप्टन कशिलीने, परंतु त्याचा निर्णय किती चांगला होता हा ठरवेल. जबरदस्त फटका मारलेला आहे दिनेशने, ताकदवर फटका. चेंडू दूर सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय. 6 धावांसाठी षटकार.
7 जितू. ओहो, लोअर फुल टॉस, पाय क्रीजमधून बाहेर निघाले नव्हते, फुटवर्क व्यवस्थित नव्हता, चेंडूपर्यंत पोहोचता आले नाही. पाहू शकता आपण, बघा अगदी खडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा चेंडूवर नेहमीच 40+ फलंदाज फसत असतात. कमबॅक केलेला आहे जितू मात्रेने, खोदून काढलेला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय. चंद्रवर्धन आय थिंक त्या ठिकाणी होते. झेल सुटतोय, सुटलेल्या झेलावर धाव मिळेल. एक पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 लागलेल्या आहेत. अजून 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. आपण पाहत आहेत उपसरपंच चषक 2025, अतिशय बहारदार स्पर्धा, नंबर 1 ची स्पर्धा. 8 धावसंख्या धावफलकावर लागते. राज पाटील आणि लवेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतोय नक्कीच मान्यवरांना आपण आपल्या शुभ हस्ते राज पाटील आणि लवेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. वेलकम दीपा म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. उद्या तुमची बारी, आमचा कबाला झालेला आहे. आज स्वागत आणि सन्मान. 8 धावा आहेत. 8 हां, नाही थांबा, कोणावर अन्याय होणार नाही. आयोजक देतील निर्णय, कोणी काही घाई करू नका प्लीज. मॅच सुरू ठेवा, 2 धावा मिळणारच आहेत तुम्हाला. मॅच सुरू ठेवा, पंच मॅच सुरू ठेवा, तुम्ही निर्णय देतील आयोजक, काही हरकत नाही. मॅच सुरू ठेवा, कारण मॅचचा एकदा रिदम गेला ना की मग प्रेक्षकही नाराज होतात. त्यामुळे मॅच तुम्ही सुरू ठेवा, टेक्निकल प्रॉब्लेम काही असो, मॅच सुरू ठेवा प्लीज. चला, या इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागलेला आहे. 15 मारुती कालेर संघ. दीपक दादा या, आपण व्यासपीठावर बसाया. दीपक दादा या, व्यासपीठावर बसाया. बघा, तुम्ही जर व्यासपीठावर असतं तर असं काही घडलं नसतं. येस, लॉफ्टेड शॉट आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर. ओहो, झेल होतोय आणि पहिला फलंदाज दिनेश याची खेळी संपुष्टात येते. बघा, एक मिनिट डीजे मास्टर. सकाळपासून आम्ही सांगतोय की 12th मॅन ड्रेस कोडमध्ये समालोचन कक्षामध्ये पाहिजे. समोरच्या संघाने हा जर ऑब्जेक्शन घेतला तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल, कारण तुमचे दोन्ही 12th मॅन इथे असणे आवश्यक आहे. इथे मी तर दीपक दादा म्हात्रे यांना खूप धन्यवाद देतोय. त्यांनी सांगितलं की समोरच्या टीमनं ऑब्जेक्शन घेतलेले, ठीक आहे, आम्हाला 2 धावांची पॅनल्टी तुम्ही द्या, काही हरकत नाही. आणि त्या अनुषंगाने 15 मारुती कालेर संघाला या इथे 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. आणि या धावा आम्ही ॲड करतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, तिथे सुधारित धावसंख्या झालेली आहे 1/10. आणि हा नियम कंटिन्यू असेल. बघा, आम्ही इथे पुकारू की दोन्ही 12th मॅन ड्रेस कोडमध्ये असावेत. आला नाही, समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतला तर निश्चितच धावांची पॅनल्टी लागेल, 2 धावांची. खेळण्याचा प्रयत्न नाही आहे, सोडून दिलेल्या निलेश मडवी
नक्कीच एक इंटेलिजंट क्रिकेटर आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याने अंदाज बांधला होता. वाईटचा इशारा येतोय पंच गणेश पाटील यांचा. 11 धावा धावपलकावर लागलेले आहेत. हा चांगला चेंडू फुलटॉस लोअर फुलटॉस होता. डीपला चूक केली, मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. जयेश आहेत नॉन स्ट्रायकेटला आय थिंक. निलेश साईनाथ आहेत नॉन स्ट्राईक एंडला. निलेश याच्या माध्यमातून आणखी 2 धावा, 13 धावा धावपलकावर स्कोरबोर्डवर झालेल्या आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठ दोन्ही संघ करतायत. हार मानायला तयार नाहीत, कारण इथून जाता जाता तुमच्या चेहऱ्यावर जर खुशी हवी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि निलेशचा हा प्रयत्न, चेंडू सीमारेषेवर. ओ माय गॉड, विकासचं सेलिब्रेशन बघा, विकासचं सेलिब्रेशन बघा, काय जबरदस्त अफलातून झेल. मी तर म्हणेन की आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल पकडलेला आहे. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच बाय विकास. यहाँ पर आती हुई ठंडी में गर्मी का एहसास, झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन तुफानी होतं विकासचं, कारण त्याला माहिती आहे ही विकेट किती महत्त्वाची होती. आणि थोडीशी जरी कायम केनी सर चूक झाली असती ना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. परंतु 6 धावाही वाचल्या, महत्त्वाची विकेटही आली निलेशची. जयेश पाटील, सर्वात सुंदर झेल विकासच्या माध्यमातून जयेश पाटील येतोय पुढील फलंदाज. राऊंड द विकेट गोलंदाजी चंद्रचूड. ओहो, ये गई गेंद दूर सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. मारला आणि त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. जयेश पाटील, जबरदस्त पॉवर पॅक हा शॉट होता. ज्याच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय. कॉन्फिडन्स वाढला असेल. निलेश गेल्यानंतर थोडा दबावामध्ये होता. जयेश स्वतः कॅप्टन आहे आणि इथे दबाव त्याने पूर्णपणे पहिल्या चेंडूवर झुगारून लावलेला आहे. धावसंख्या आता 19 होतीये. दुसरं षटक मार्ग असते चंद्रचूड. आणखी एक चांगला फटका लॉंग ऑफ यांच्या मधून, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त क्रॅकिंग स्टेट ड्राईव्ह, चौकार. की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीत, परंतु हा जयेश आहे. पुन्हा एकदा ओहो, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. परशात इथे होते आणि उंचीचा फायदा मिळाला. बघा, हा चेंडू ही सीमारेषेच्या जवळ बाहेर जाणार होता, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी, आपल्या गावच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी किती प्रयत्न केले जातात. आणि 40+ क्रिकेटमध्ये इतके प्रयत्न म्हणजे जबरदस्त. सॅल्यूट आहे या 40+ क्रिकेटर्सना. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या धावपलकावर लागलेली आहेत. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना. अडोस पडोस की लढाई, मात्र अडोस पडोस की लढाई अगदी जीवाचं रान करून खेळली जात आहे. हार मानायला तयार नाहीयेत. इथून जल्लोष करत कोण जाणार? आम्हीच जाणार. एकाच रस्त्याने जाणार, मात्र एक कुठला तरी संघ खालच्या मानेने आणि एक कुठला तरी संघ अगदी वरच्या मानेने आणि अभिमानाने जाणार. परंतु तो संघ कुठला असेल? कशेली की काल्हेर? डबल के मध्ये ही स्पर्धा. सर, शेवटच्या चेंडूवर किती धावा आल्या? 1 फक्त. ओके, थँक्यू. 24 झाल्या आता. सुधारित धावसंख्या, सॉरी.
आता 12 चेंडू 24ची गरज. हीच परिस्थिती होती बॅटिंग करताना. अगोदरच्या इनिंगमध्ये 12 चेंडू 24 झाल्या होत्या, नंतरच्या 12मध्ये 24 आल्या. अगदी कट टू कट फाईट. क्या बात आहे, चांगला चेंडू विकासचा. जयेशने काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा ही प्रयत्न कमलाकर म्हात्रे तिथे, परंतु 2 धावा पूर्ण. डीप कव्हरला कमलाकर म्हात्रे फिल्डिंग करत आहेत. आता 11मध्ये 22ची गरज. थंडी में गर्मी का एहसास. चहा वगैरे पट्टापट प्या, यूट्यूबला चिपका, आपल्या टी व्हीला चिपका आणि हा सामना, या सामन्याची मजा घ्या. लॉफ्टेड शॉट आहे, इथे प्लेसमेंट नाही आहे. साई अजून खेळपट्टीवर आहे. साईच्या बॅटमधून 2 आल्यात. जयेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत बंद्र्या मारुती काल्हेर च्या मनामध्ये, प्रेक्षकांच्या मनामध्ये संशय असेल, मात्र जयेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निर्धास्त असतील कशेलीचे पाठीराखे. शॉर्ट पिच चेंडू, हा पूल आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप स्क्वेअर लेग, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 28 वर. विकासचं हे षटक खूप महत्त्वाचं. आता 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. जयेश पाटील, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. हाच तो खेळाडू, हाच तो फलंदाज ज्याने अंतिम षटकामध्ये 32 धावा करून विजय मिळवून दिला होता आपल्या संघाला. शॉर्ट पिच चेंडू होता, तितकासा ओव्हर पिच नव्हता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चूक होते इथे क्षेत्ररक्षकाची. कशेलीचे पाठीराखे, आपण विनंती असेल आतमध्ये, सीमारेषेच्या आतमध्ये येऊ नका. बघा आतापर्यंत कुठलेही गालबोट लागलेलं नाही या स्पर्धेला, आणि आपणही नक्कीच क्रिकेटचा सन्मान ठेवा, या स्पर्धेचा सन्मान ठेवा अशी आपणास हात जोडून कळकळीची विनंती. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 30. आता 18ची गरज. 8 चेंडू 18ची गरज. फील्ड प्लेसमेंट बदललं जाते, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, कारण कुठलीही चूक करायची नाही आहे गोलंदाजाला, कुठलीही चूक करायची नाही आहे कॅप्टनला, कारण अभी नाही तो कभी नाही, हीच वेळ आहे. रविवारी अगदी थाटामाटात येण्याची हीच ती वेळ. विकास आपल्या रनअपमध्ये चूक करतोय, पुन्हा जाईल. हा दबाव आहे मोठ्या मॅचचा. आणि समोर अडोस पडोस की लढाई असली, समोर अगदी आपल्या शेजारचा संघ असला की तो दबाव वाढतो. विकास जयेशसाठी. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, खोल टप्प्याचा. इथे दुसरी धाव होईल का? मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रशांत काय करत होता? अगदी त्याने खरं तर स्टार्टअप घेऊन या चेंडूवर चित्त्यासारखी झडप मारायला पाहिजे होती. 7 चेंडू 16ची गरज. जयेश पाटील जबरदस्त बॅटिंग करताना की मॅनची भूमिका अदा करतोय. जयेश कॅप्टन कसा असावा, कॅप्टनने काय करावं, आपल्या संघासाठी कसं खेळावं याचं उदाहरण पेश करताना बॅटिंग जबरदस्त केली आहे. आता ही जी नौका आहे ही समुद्रातून पार करून किनाऱ्याला त्याला न्यायची आहे, मात्र विकास त्याला रोखेल का? लॉफ्टेड शॉट, विकासने त्याला रोखलेला आहे. परशाचा एकदम जबरदस्त झेल आणि जयेश याची खेळी संपुष्टात येते. आखाडा ग्रुप यो आला, आखाडा ग्रुप यो आला, आखाडा ग्रुप यो आला, आखाडा ग्रुप यो आला. काळीराम केणी सर, सप्ताह झाला आता काळ्याचं कीर्तन, आता शेवटचं षटक, आणि या शेवटच्या षटकामध्ये काळ्याचा प्रसाद कोणाला मिळतोय आणि कोण नशीबवान ठरतोय हे पाहायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. सामना 50-50 वाटतोय.
सर्वेश खेळपट्टीवर येते. साईनाथ अजून खेळपट्टीवर आहे. 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा, धावसंख्या 32 झालेली आहे. पहिल्या षटकात आल्या 8 बॅकफुटला होता कशेली संघ. दुसऱ्या षटकात आल्या 15, तिथे पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आले. त्यानंतर तिसऱ्या षटकात विकासने पुन्हा एकदा बॅकफुटवर ढकललेले. मात्र कशेली संघ नाही हार मानणार. बंद्र्या मारुती संघाकडे एकच आता पर्याय, त्यांना रोखावं लागेल. 6 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज यस परशा. साई समोर. पहिला चेंडू समोर केलेले आहेत व्ही शेपमध्ये. स्ट्राईक असेल ती सर्वेशकडे. 5 चेंडू 15ची गरज. पाठीराख्यांमध्ये शांतता आहे. 2 धावाच्या पॅनल्टीचाही सामना करावा लागलेला बंद्रा मारुती काल्हेर संघाला. आणि उद्याही सर्व संघांना विनंती करतोय, 12th मॅन समालोचन कक्षामध्ये ड्रेसिंग कोडमध्ये कंपल्सरी पाहिजे. समोरच्या संघाने जर ऑब्जेक्शन घेतला तर 100% 2 धावांच्या पॅनल्टीचा तुम्हाला सामना करावा लागेल. बाबांनो 12वा कसा तरी गवसून आणा. नाही पण काळराम केनी सर, या 40+ क्रिकेटमध्ये ना शुक्रवार शनिवार 11 खेळाडू जमा करता करता नाकी नऊ येतात. याला फोन कर, त्याला फोन कर, याचा ॲडजस्टमेंट कर, टाईम त्याचा ॲडजस्टमेंट कर. खूप तारेवरची कसरत असते. ते फक्त हौशे गवशे 900पैकी 900नाच माहीत आहे. गोलंदाज परशा. समोर सर्वेश. लो चेंडू होता, चेंज ऑफ पेस केलेला होता. क्या बात आहे. आता 4 चेंडू 15ची गरज. 4 चेंडू 15ची गरज. कश्मकश. ह्या चेंडूवर मोठा फटका आवश्यक झालेला आहे. नाही, परंतु मोठा फटका मारू देणार नाहीये. ये परशा आहे, बस नाम ही काफी आहे. काय सुपर गोलंदाजी करतोय. अँगल डावखुऱ्या फलंदाजाला बाहेर काढतोय चेंडू. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी परशा. 3 मध्ये 15. इथे काय घडलंय, चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता. अजून एक डॉट. आता अशा अपेक्षा पूर्ण मावळल्या आहेत. 2 चेंडू 15ची गरज. 4 चेंडू टाकून झाले, ते फक्त 1 धाव आलेली आहे. जिथे जयेशची विकेट आली, टर्निंग पॉईंट ठरलं या इनिंगचा. वाईटचा इशारा पंचांचा. 2 मध्ये 14ची गरज. बॅटिंग करणं आवश्यक होतं की फिल्डिंग करणं आवश्यक होतं, यावर चर्चा होईल कशेली संघाच्या टीम टँकची. मात्र इथे आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. ही सिंगल आली. खरं तर मी अभिनंदन करेन दीपक भाऊ म्हात्रे यांचं. 2 धावांची पॅनल्टी घेऊन त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आमच्यासाठी पॅनल्टी दिली हरकत नाही, परंतु सर्वांना नियम तो लागू झाला. शेवटचा चेंडू 13ची गरज. साई समोर आहे. डॉट जास्तीचे खेळले गेले. तब्बल 8 चेंडू डॉट खेळले कशेली संघाने आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी कशेली संघाचा पराभव होतोय. आणि पहिल्या दिवसातून सुपर 3 मध्ये पोहोचलेला संघ दीपक म्हात्रे भाऊ आणि संतोष पाटील संतोष तरे यांचा संघ बंद्र्या मारुती काल्हेर सुपर 3 मध्ये गेल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. सरपंच चषक 2025 आखाडा ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसातून सुपर 3 मध्ये पोहोचतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघ. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चंद्रचूड. चंदू इज द मॅन ऑफ द मॅच. 18 धावा आणि 2 विकेट. प्लेयर ऑफ द डे
अध्यक्ष सतीश नाईक समाजसेवक कारिवली आणि वैभव पाटील समाजसेवक कारिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच हे आकर्षक गिफ्ट सर्वात प्रथम मेघनाथ पाटील आपण ट्रॉफी द्या. चंद्रचूड जबरदस्त परफॉर्मन्स. त्यानंतर लक्ष्मण भाऊ आपण संदीप पाटील आपण नेक्स्ट गिफ्ट द्या. संदीप पाटील आपण नेक्स्ट गिफ्ट द्या. थांबा चंद्रचूड. त्यानंतर लक्ष्मण भाऊ नाईक त्यानंतर अनिल पाटील आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. त्यानंतर छत्रपती भाऊ आपण नेक्स्ट गिफ्ट. दोन्ही मान्यवरांना दादा आपण पण द्या. तर अभिनंदन बंद्रा मारुती काल्हेर, खास करून अभिनंदन म्हात्रे भाऊ, खूप खूप अभिनंदन दीपकजी म्हात्रे साहेब. तर मित्रांनो आजचा दिवस या ठिकाणी संपला. मी सर्व संघांना विनंती करेन उद्याच्या दिवशी अगदी वेळेवर हजर व्हा. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, जय क्रिकेट.